इकडे अंकिता डीपी दादांना म्हणते की आज मला तुमची किळस वाटते आणि याच्यावरती डीपी दादाचं काहीच म्हणणं नाही आहे. चला तर बघूयात का असंच बोलतायत. तर इकडे हे दोघेजण बसलेले असतात आणि डीपी सांगतो की 38 वर्षात मी जे बहिणींबद्दल प्रेम दाखवू शकलो नाही ते मी या बिग बॉसच्या घरात तुला दाखवलेलं आहे. तर अंकिता म्हणते क्रेडिट गोज टू. तेवढ्यात धनंजय म्हणतो की मी डीपी. त्यावर अंकिता म्हणते नाही मी, कारण मी तुम्हाला शिकवलेलं आहे, माझ्यामुळे तुम्हाला कळलेलं आहे की बहिणींचं सांत्वन रडताना कसं करायचं, कारण डीपी या अगोदर अशा गोष्टी करत नव्हता. त्यावर अंकिता म्हणते की या घरामध्ये जर मी तुमच्याकडे आलेच नसते तर तुम्हाला कसं कळलं असतं सांगा दादा, मी तुम्हाला इथंपर्यंत आणलेलं आहे. त्या तुझ्या तर राहायचं आणि असं तो डंबेल्स घेतो. मी तुम्हाला खंबीरपणे इथं उभं केलं, नाहीतर तुम्ही आता इकडे तिकडे लोळत बसला असता, टॉयलेटमध्ये जाऊन झोपला असता आणि मग तुम्ही कसे हे डंबेल्स उचलले असते. मी तुम्हाला खंबीर केलं म्हणून तुम्ही आज हे डंबेल्स उचलताय, असं अंकिता इकडे कॉमेंट्री करत असते. तर धनंजय नुसता ऐकतच बसतो. तर टॉयलेटमध्ये कसं झोपत होता हे धनंजय इकडे डेमो करून दाखवतो. तर पहिल्यांदा तो फ्लश वगैरे सगळ्या जागा तिला दाखवतो, डस्टबिन कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे, आणि त्याच्यानंतर तो बरोबर तिथं व्यवस्थित उभा राहून झोपायचा. पण डीपी दादा सांगतो की मग मी तिथे असं उभा राहून झोपल्यानंतर माझ्या तल्लक बुद्धीला मी एक चालना दिली आणि मग मला कळलं की हे सगळं साईडला सारायचं आणि 90 डिग्रीमध्ये आपण तिथे व्यवस्थित झोपू शकतो. मी सगळं बाजूला करून तिथे 90 डिग्रीमध्ये झोपायला सुरुवात केली. त्यावरती अंकितामध्ये आज मला तुमची किळस वाटते आणि त्याच घाणेरड्या कपड्याने तुम्ही पुन्हा इकडे अभिजित सोबत बेडवरती झोपायचं. त्यावरती डीपी सांगतो की अभिजित कशाला, तू सुद्धा माझ्या समोर येऊन दादा करून माझ्या उजव्याच खांद्यावरती डोके ठेवून रडायचीस, उजव्याच पायावरती डोके ठेवायचीस आणि असं करून बसायची. त्यावरती अंकिता म्हणते शी मी काय केले, मला घाण वाटायला लागली आज. अशा प्रकारे डीपी टॉयलेटमध्ये झोपण्याचा त्याचा एक्सपिरियन्स सांगतोय आणि अंकिताला त्याचीच किळस वाटत आहे. तर तुम्हाला डीपीचा हा किस्सा कसा वाटला?